खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून केएमटीला 100 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत। पहिल्या टप्प्यातील 3 ई-बसेस आज कोल्हापुरात दाखल झाल्या। ऑगस्ट महिन्यात सर्व 100 ई-बसेस कोल्हापुरात दाखल होतील, तर सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवापूर्वी सर्व बस रस्त्यावर धावतील। त्यानंतर केएमटीच्या प्रवाशांना अधिक कार्यक्षम सेवा मिळेल अशी माहिती परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर दुसरीकडे कोल्हापूर ते सांगली आणि इचलकरंजीसाठी इंटरसिटी बस सेवा राबवण्याचा मानस आहे असंही जाधव यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सध्या डिझेलवरील 84 बसेस आहेत। त्यापैकी केवळ 60 बसेस रस्त्यावर धावतात, त्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही। कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना केएमटीची चांगली सुविधा मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला। त्याला यश आलं आणि 100 ई-बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या। त्याचवेळी बुद्ध गार्डनमधील केएमटी वर्कशॉपमध्ये ई-चार्जिंग स्टेशनची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे। तसंच नवीन डेपोही बांधण्यात आलाय। त्यासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचं अनुदान केंद्र शासनाने दिलंय। ऑगस्ट अखेर सर्व 100 ई-बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील। त्यातील 19 ई-बसेस कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत। आज 3 ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या। या तिन्ही बसेस 9 मीटर लांबीच्या असून त्यामध्ये 27 आसन क्षमता आहे, तर 12 मीटर लांबीच्या बसमध्ये 35 आसनं आहेत। त्या बसमध्ये दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असून वातानुकूलित आणि अजिबात आवाज नसलेल्या या बसमधून प्रवास करणं प्रवाशांसाठी आरामदायी असेल। दरम्यान 100 बसेस आल्यानंतर बस थांब्याची संख्या 350 होईल। ज्योतिबा, पन्हाळा आणि बोरपाडळेपर्यंत बस सेवा सुरू करण्यासाठी केएमटी डिझेलच्या 50 बसेस खरेदी करणार असल्याचं परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तर कोल्हापूर ते सांगली आणि इचलकरंजी ही इंटरसिटी बस सेवा सुरू करण्याचा मानस आहे। जानेवारीपर्यंत इंटरसिटी बस सेवा सुरू होण्याची शक्यता आहे असं जाधव यांनी सांगितलं।